इकडं पाणी आहे, मागवून दिसेल तुम्हाला. पहा हो, तिकडचा टोका आहे, इकडं पण बैल आहेत. पहिल्यांदा हो व्हिडिओमध्ये तिला चाटत होता, बारीकला आहे तिला पण चाटत आहे. आईशीला खाजं होतं, आईस तिला खाजं होते, मोठी जराक आहे तिला मग चाटत होता. ते अशी राहते. ही आमची इकडची बैल आहेत. ये रे पळणा बिहून आईस त्याची आहे बारीकलीच. तर हे झाड दिसत तिला ह्या शेंगा लागल्यात. वरतं धवणे धवणे फुला पण आहेत. तो हो आहे कुडा डिसेंट्री लागली तर हगवण पातळ संडास काही असा त्याच्यासाठी हे औषधी झाड आहे. पांढरा आम्ही केलं कुडा पण सांगतो, चुडा पण सांगतो. हे आणि अळवाचा झाड आहे, त्याला अजून अळवा नाही लागेल. हो सीधा आहे, हो सीधाच आहे, त्याला शेंगा लागल्यात. सिद्धा संस्कृती ही पाना त्याच्या झाड आहे. इकडं एखाद कोणाचा तरी आहे, बैलांनी फडकला पेंढा झाकून ठेवेल तो. खाखा पौजल हट 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 कोणाचे आहेत. खूप करेल आहे तरी शिरले, होळी खूप भारी करेल. तारा लावल्या तरी शिरले, कुठून तरी शिरेल आहेत. बैल हाकलून हट हट पावल्या आहेत, त्या खाया घेतल्यात. ओपाय पहा कुठून निघला, अशी त्यांची ही वाट. करवंदन सावर हे आहे मोहू, मोहाची दारू पितात ते. मोहाचं झाड तिला ताकी फुलाचं आहेत. तर ही वाट एक दिसते, हे वाटेला जाण. पेंढरा ही पेंढराची भाजी आम्ही करून खातो. अळवाचेच वाणी राहतं, पण ते जरा मोठा राहतं, निळा निळा, त्याची भाजी करतो. त्याचं हे झाड आणि हे पाना दिसत येत नाही. ही बाडबोळ आहे त्याच्यावर, त्याच्या हा येईल सगळा त्याच्यातला मटेरियल खेचून त्या जगत दुसऱ्या झाडावर. आणि हे झाडावर मला काहीतरी दिसलं नाही. पहा वरतं काटं काटं जसं दिसतात ना, तर हे काटं नाही, ही सगळी ऑर्किड आहेत. ऑर्किड और पहा हे झाडावर बरेच जगत आहेत. हे नावाचे ऑर्किड सहसा बरेच भेटत आहेत. हे कारण याच्यावर ना हिरवा हिरवा काही जे आहे ना, ते पाणी खेचायचं काम जास्त करत, त्याच्यामुळं मग मॉइश्चर जास्त याच्यात राहतं. तर मग हे झाडावर जास्त ते जगत आहे. असं आहे, ते झूम करून बरोबर दिसणार नाही, जवळ नाही आहे ते. जरा पण पाना त्याचीच वाणी जरा जर दिसत होती. तर त्याच्यावर पण अळवाचे झाड आलं, पण हे पाय तसाच होता ना, त्याच्यामुळं याच्यावर पण जरा ते राहतं. तर ही पहा फुला किती भारी, तेच ऑर्किड आहेत. पहा किती भारी दिसत आहेत. ऊन वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे ही फुला पण खरंच चालली. पहा याच्यात सगळं आता त्याचा जेवण बिवण सगळा बियाणं सगळा पुढं याच्यातूनच नवीन झाड तयार करील ते. आता त्यांची वाढ पूर्ण झाली, फुलून आता खरून जातील. त्याच्यावरही इथं ऑर्किड आहेत. मग असे आपले फुलं पाहिले ते तेच झाड. मागे माझा एकदा फोटोग्राफीची स्पर्धा होती, जी फेसबुकवर होती, ऑर्किड ऑफ आसाम. त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं ना. तर हेच झाडावर सावरीचं झाड आहे, याच्यावरतलाच हे पाय हे एरिडेस मॅक्युलसा नावाचा ऑर्किड होता. याचा मी फोटो काढलेला होता फुलांचा. तर माझा इंटरनॅशनल नावाची स्पर्धा होती ती, त्याच्यात 3रा क्रमांक आला. तर महाराष्ट्रातून पहिला आलेला.
तर ह्यात ते झाड होता. आता त्याची फुलं सध्या तर नाही, खरून गेले, सीजन निघून गेला आहे. तर मग हे झाड आणि ह्या फुलाचं झाड त्यामुळं मला थोडीफार प्रसिद्ध भेटेल होती. त्याच्यामुळं मग खास करून आज मी हे झाडाला धन्यवाद सांगायला भेटायला आलो. तू हे दोन्ही झाडांना बघा, इकडं ही खांदी आहे ना, खांदीलाच आहेत पानं झाड दिसत. ते आता सध्या वाढत चाललं आहे, पाणी आता कमी झालं आहे. तर मग असाच मागं एकदा फिरत आलो की कुठे मला हे झाड दिसला का, त्याच्यावरती फुलं दिसली. ती एरिडियस मॅक्युलसा सांताक्लॉज शास्त्रज्ञांनी नाव ठेवत होता ते आहे. तर तेच मी पार्टिसिपेट केलं तर असं. तर असाच हिंडता आपल्याला अशीच नवीन जी आपली कधी आता अचानक पाहिलं नाही, अचानक हे टायमाला बाकीची थंडीचे बाकीचे गरमीच्या सीझनमध्ये फुलं ती झाडं दिसत. तर जवळपास ते डोंगराला जाण्याचा भटकंती करत राहायचा. जर आपल्याला वेळ भेटेल ते वेळेस अर्धा एक तासात जेवढा फिरता येईल तेवढा फिरायचा. थोडाच आपल्याला एखादा नवीन झाड, नवीन काहीतरी नजारा पाहायला भेटेल. तर असा हो, इकडे डोंगर आहेत, सागाची झाडं आहेत मोठी मोठी. तो वसंताचा मोठा झाड आहे. पहा किती वर आलं, पाणी दिसत आहे तुम्हाला. तठून आपलं आले हिंडत. तर आता हे नवीन झाड दिसलं आहे. तिला हे शेंग आहेत, मुरुड शेंग आहे. ही पहा वाळली शेंग आहेत गोल गोल. ते हे औषधी शेंग आहेत. मी 2 घेतल्यात, पोटदुखीला काम येतात. धायटीचं झाड आहे, त्याची फुलं. आत्ता हो आहे ओसाडमाळ. ते ओसाडमाळात इकडे अख्खेकडे गवत. पहा बैला, इकडे बैलांना मोकळा असा माळ आहे. मस्त बसायला जागा, आंब्याची झाडांखाली सावली खल, खाला का बसायचा आराम कराय. ती आराम करून आता खाली काय इकडे गवत. आता हे पाण्याचे शोधात जसून आपले आलून चढलून ते बंधारे तर पाणी प्यायला जाते. आता दुपारचा टाईम झाला, जेवण बिवण करून जरा बसली ती. तर संध्याकाळच्या टायमाला एकदाच पाणी प्यायला जाते. तर इकडून त्याला वाट आहे. पहा तिकडे दुसरी पण आहेत. आता मस्त क्रिकेट खेळायला कसा स्टेडियम आहे त्याच्याहून मोठा असा. आणि रानात फुलं ती अशी मस्त फुलं. ही पिवळी येईल ती फुलं दिसत आहेत. तिलाच पिळुकी पण सांगत आहेत. मस्त दुरून येलच आहे त्याचा. फुलं तर मस्त दिसत आहेत, पिवळी. त्याच्यामुळे पिळुकी नाही तर पिवळी येईल. आणि ही आहे करून तिला फुलणीत बाकीची फुलायची आहेत. तशी आहे ती करून जाण. तिला हे एक जागा करून पण लागेल आहे.